तुळशीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. तुम्हाला माहीत असेलच, तुळशीची पूजा सर्वात अगोदर श्री विष्णूंनी केली होती. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीमुळे ऐश्वर्य प्राप्त झालं, तसंच वैकुंठाला तुळशीमुळे पवित्रता प्राप्त झाली. त्यामुळे ज्यांच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप असेल त्यांच्यासोबत कधीही वाईट होत नाही. जिथे तुळशीचं रोप आहे ती जागा नेहमी पवित्र असते. आज आपण ऐकणार आहोत की तुळशीसमोर दिवा लावल्यानं काय होतं. ही कथा पूर्णपणे ऐका. कथा आवडल्यास ओम भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. ही कथा श्रीकृष्णांनी सत्यभामेला सांगितली होती. पुरातन काळातील कथा आहे. जेव्हा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे येऊन त्यांना विचारू लागल्या, हे स्वामी, आपण मला तुळशीच्या रोपाला पाणी घालण्याचं महत्त्व सांगितलं आहे, पण तुळशीजवळ दिवा लावण्याचं महत्त्व काय आहे? दर संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा का लावला जातो? त्यामुळे मनुष्याला कोणतं फळ मिळतं? तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, याची मला कृपया करून सविस्तर माहिती सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, आज तुम्ही मला समस्त जगाच्या कल्याणासाठी भावनेनं अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानं जे फळ प्राप्त होतं त्याचं वर्णन मी या कथेत तुम्हाला करून सांगणार आहे. ज्यामुळे तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका. ही कथा लक्षपूर्वक ऐकल्याने तुम्हाला 100 वर्ष तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याचे पुण्य प्राप्त होईल. देवी सत्यभामा म्हणाल्या, हे प्रभू, मला ही कथा ऐकायची उत्सुकता आहे. कृपया आपण मला ही कथा सांगावी. मी ही कथा लक्षपूर्वक पूर्णपणे ऐकेन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला म्हणाले, हे देवी, ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी होती. त्या नदीच्या काठावरती हरिहरपूर नावाचं एक अत्यंत सुंदर नगर बसलेलं होतं. त्या घरात मधुकर नावाचे ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत गुणवान, चारित्र्यवान, धर्माचरण करणारे आणि वेदांच्या मार्गावर चालणारे होते. त्यांनी सर्व शास्त्रांमध्ये अध्ययन केलेलं होतं. त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती. तिने दुराचारी म्हणून नाव मिळवलं होतं, कारण तिचं वर्तन तिच्या नावाला साजेसं होतं. ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करायची, त्याच्याशी वाईट वागायची. तिनं पतीसाठी कधीही स्वयंपाक केला नाही, कधीही पतीसोबत प्रेमाने वागली नाही. पतीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जर ते घरी आले तर ती नेहमी त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून द्यायची. स्वतः मात्र वासनांध होऊन सतत इतर व्याभिचारी स्त्रियांसोबत फिरत राहायची. तिचं मन पतीला सोडून इतर पुरुषांमध्ये गुंतलेलं होतं. तिने कधीही आपल्या पतीशी प्रेमपूर्वक बोलणं केलं नाही, पण इतर सुंदर पुरुषांशी बसून ती नेहमी तासनतास गप्पा मारायची. इतर पुरुषांना आकर्षित करण्यासाठी ती सजून धसून गावात फिरायला जायची. कधी ती जंगलात एखाद्या झाडाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहायची आणि एखाद्या दृष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्यासोबत भोगविलास देखील करायची. एक दिवस मधुकर आपल्या पत्नीला म्हणाला, हे भद्रे, तुझे हे आचरण योग्य नाही. अशा प्रकारे पाप केल्यानं तुझं नुकसान होईल. त्यामुळे आता तरी हे सर्व वाईट काम सोडून दे. तुझ्या या वर्तनामुळे मला खूप दुःख होत आहे. तेव्हा ती दुराचारी स्त्री म्हणाली, मला नाही माहीत कोणत्या पापामुळे माझं तुझ्यासोबत, भिकारी माणसासोबत, व्यक्तीसोबत लग्न झालं आहे. असं वाटतं मागील जन्मात मी पाप केलं असावं, त्यामुळे मला असा गरीब नवरा मिळाला आहे. तू माझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस. मला तुझ्यामुळे तुझ्या या झोपडीत राहावं लागतं. तुझ्या भिक्षा मागून आणलेल्या अन्नावरती मला गुजराण करावी लागते. आता मला हे अधिक सहन होणार नाही. मी एक दिवस तुला सोडून नक्की जाईन. तुझ्यासोबत राहिले तर या जन्मातही मी पाप करेन. म्हणून आता एखाद्या श्रीमंत पुरुषाशी लग्न करून मी जाणार आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, प्रिये, असे अपशब्द बोलू नकोस. अशा प्रकारे आपल्या पतीचा त्याग करण्याचा विचार सोडून दे. जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिचं नेहमी नुकसानच होतं. तिला नरकातच जावं लागतं. तेव्हा त्या दुराचारी पत्नीनं उत्तर दिलं, नरकात तुला जावं लागेल, कारण तू कोणताही कामधंदा करत नाहीस, भीक मागून खातोस आणि मलाही उष्ट जेवण खाऊ घालतोस. पत्नीला दुःखी आणि असमाधानी ठेवणारा नवरा नरकातच जातो. तुझं घरही नरकाच्या शिक्षेपेक्षा काही कमी नाही. तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहीन. त्या दुराचारी पत्नीनं अशा अनेक कटू वचनांनी आपल्या पतीचा अनादर केला.
त्याचा अपमान केला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवीची, स्त्री आपल्या पतीचा अशा प्रकारे अनादर करते, त्याचा अपमान करते, तिच्या घरी नेहमी दुर्दैवच येतं. पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीला नरकात शिक्षा भोगावी लागते. आता पुढचं ऐका. त्या दुराचारी स्त्रीचं पुढे काय झालं. एक दिवस ती दुराचारी स्त्री वनामध्ये जाऊन एका झाडाखाली उभी राहिली. तिचं चित्त कामनेनं भरलेलं होतं. ती एखाद्या सुंदर कामुक पुरुषाची वाट पाहत होती. पण खूप वेळ गेला तरी त्या ठिकाणी कुणीही पुरुष आला नाही. त्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि प्रियकराच्या शोधात इथे तिथे पाहू लागली. त्या दिवशी तिचं सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. ती नेहमी उभी राहून नाना प्रकारच्या गोष्टी विलाप करू लागली. हाय हाय, आज या मार्गावर ना कुणी सुंदर पुरुष आला. आता मी माझ्या कामशांती कशी करू. आजची रात्र कशी जाईल. माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेईल. माझं तारुण्य आणि सौंदर्य असंच वाया जात आहे. कुणीही या सुंदर शरीराला मिळवण्याची इच्छा करत नाही. आता मी कुठे जाऊ. कोण मला स्वीकारेल. कोण माझ्यासोबत भोगविलास करेल. माझा नवरा मूर्ख आहे. पण आता असं वाटतं की संपूर्ण जगच मूर्ख पुरुषांनी भरलेलं आहे. कुणीही या अप्सरेसारख्या सुंदर स्त्रीला दुर्लक्ष करत आहे. मी इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याची इच्छा करतील. पण हे जग पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेलं आहे, जे मला दुर्लक्ष करत आहेत. हे भगवंता, कोणी सुंदर, बलवान आणि पराक्रमी नर असेल तर त्याला माझ्याकडे पाठव. त्यानं मला खाल्लं तरी चालेल, पण मी आनंदानं त्याला आलिंगन करेल. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे ती स्त्री मोठमोठ्यानं विलाप करू लागली. त्या जंगलात एक भयानक वाघ राहत होता. त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि झटक्यात तिला खाण्यासाठी तिच्या जवळ आला. त्या वाघाचं नाव धुमक असं होतं. तो अत्यंत भयानक होता. त्याचं शरीर काळ्या आणि नारंगी पट्ट्यांनी भरलेलं होतं. तो जंगलाच्या सावलीत मिसळून जायचा. त्याच्या डोळ्यात अंगारेसारखी लाल चमक होती, जी अंधारात सुद्धा झळकायची. त्याच्या जबड्यातून मोठे तीक्ष्ण दात बाहेर आलेले होते, जे कोणत्याही प्राण्याला पकडण्यासाठी पुरेसे होते. त्याचा गर्जनारा आवाज संपूर्ण जंगलात घुमायचा. त्यामुळे आसपासचे प्राणी घाबरून जायचे. धुमकाच्या मजबूत दात त्याच्या ताकदीचं प्रतीक होतं. तो आपल्या बलशाली शरीरानं जंगलात वेगानं पळू शकायचा. त्याचा एकमेव उद्देश पापी आणि दुराचारी लोकांचं भक्षण करणे हाच होता, ज्याला नियतीनं त्याच्यावरती नेमलं होतं. त्या भयानक वाघाला समोर पाहून त्या स्त्रीला घाम फुटू लागला. ती थरथर कापू लागली. ती काहीतरी करायच्या आतच वाघाने तिच्यावर झडप घेतली आणि तिच्यावर पंजांनी घाव मारले. ती स्त्री जमिनीवर कोसळली. जमिनीवरती पडताच ती चित्कारत म्हणाली, अरे वाघा, तू इथे का आलास. मला का मारतो आहेस. मी इथे माझ्या प्रियकराचा शोध घेत आहे. तू मला सोडून दे. मला खाऊन तुला काय मिळेल. त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला, हे दृष्टी, आज मी तुला माझं भक्ष निवडलं आहे. तुझ्यासारख्या पापिनी स्त्रियांचं भक्षण करणं हेच माझं काम आहे. तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळेल. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, हे वाघा, तू कोण आहेस. मला खरोखर सांग. तुला वाघ व्हावं लागलं याचं कारण काय. तू माझ्यासारख्या स्त्रियांचं भक्षण का करतोस. आधी मला सगळं व्यवस्थितपणे सांग, मग माझं भक्षण कर. तेव्हा धुमक नावाचा तो वाघ म्हणाला, हे पापीने, मी तुला माझ्या पूर्वजन्माचा सर्व इतिहास सांगतो. कोणत्या कारणामुळे मला वाघ व्हावं लागलं. पूर्वकाळी दक्षिण देशात आमद पर्वत नावाचा एक पवित्र नदी वाहत होती. नदीच्या किनारी राजापूर नावाची एक नगरी वसलेली होती. ही नगरी आपल्या सुंदर मंदिरांसाठी, शांत वातावरणासाठी आणि धार्मिक अनुष्ठानासाठी प्रसिद्ध होती. त्या नगरीत एका ब्राह्मण कुटुंबाचा निवास होता. मी त्या कुटुंबात जन्मलो होतो. माझे नाव सदानंद असे होते. माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते, जे यज्ञ, हवन आणि धार्मिक अनुष्ठतेचे पालन करत असत. त्या वाघाने पुढे सांगितले, हे पापी स्त्री, मी माझ्या किशोरावस्थेमध्ये वेदांचे अध्ययन केले होते आणि यज्ञ व धार्मिक कार्यामध्ये पारंगत झालो. पण जसा जसा मी मोठा झालो तसा तसा माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला. मी अनेक यज्ञांचे आयोजन केले, पण ती यज्ञ धार्मिक उद्देशानं नव्हती, तर धनसंचय यासाठी होती. मी धर्मापासून दूर असलेल्या पाप्यांसाठीही यज्ञ केले आणि त्यांच्या घरातील अन्न ग्रहण केले. मी त्यांच्याकडनं अशा वस्तूंचे दान स्वीकारले जे ब्राह्मणांनी स्वीकारू नये. माझे मन इतके लोभी होते की मी इतरांकडून कर्जाच्या नावाखाली धन घेत असे आणि ते परत करत नसे.
मी अनेक प्रकारचे छलकपट केले आणि अशा प्रकारे पाप करत अनेक वर्ष घालवली. वेळ जसा जसा पुढे सरकत गेला, माझं शरीर अशक्त झालं, केस पांढरे झाले, डोळे धुसर झाले आणि तोंडातील दात गळून पडले. पण तरीही धनाचा लोभ माझ्या मनातून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो. एका दिवशी धनाच्या लालसेपोटी मी पुन्हा नदीच्या किनारी गेलो. तिथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसोबत इतर लोकांची फसवणूक केली. आम्ही सर्वांनी खोट्या मंत्राचा उच्चार केला. विधी विधान न करता देवी देवतांची पूजा केली. याचा उद्देश फक्त अधिकाधिक धन मिळवणे हा होता. आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले. त्या दिवशी मी खूप पाप केलं. पण त्याच वेळी माझ्यासोबत एक भयंकर घटना घडली. मी त्याच दिवशी नदीच्या किनारी बसलेलो होतो. तेव्हा एक भुकेला आणि भटकत असलेला कुत्रा माझ्याजवळ आला. मी त्याला हाकलून दिले, पण तो रागानं माझ्या पायाला चावला. त्या जखमीमुळे माझा मृत्यू झाला. माझ्या मृत्यूनंतर 2 भीषण आणि भयानक रूप असलेले दूत प्रकट झाले. त्यांच्या हातात साखळी दंड होते. त्यांनी मला पकडले आणि यमपुरीकडे नेले. यमपुरीत मला यमराजांसमोर उभे केले गेले. यमराजांनी त्यांच्या दिव्य सिंहासनावरनं चित्रगुप्तांना आज्ञा दिली. त्यांनी माझ्या कर्माचा लेखाजोखा सादर करावा असे सांगितले. चित्रगुप्ताने अतिशय गंभीर स्वरामध्ये सांगितले, धर्मराज हा ब्राह्मण, ज्याचे नाव सदानंद होते, त्याने आपल्या जीवनामध्ये खूप सारे घोर पाप केलेले आहेत. यानं धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली, खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले, भगवंताचा अपमान केला. हा धनाच्या लालसेपोटी धर्मापासून दूर गेला आणि कधीही धर्माचे पालन केले नाही. म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे. यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली, या पाप्याला नरकाच्या अग्नीत टाका आणि तिथे जाऊन त्याला त्याच्या कर्माचं फळ बघू द्या. त्यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीमध्ये टाकलं गेलं. अनेक वर्ष मी तिथल्या यातना सहन केल्या. माझ्या आत्म्याला भयंकर पीडा सोसावी लागली. अनेक वर्षांच्या शिक्षा भोगल्यानंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचं शरीर प्राप्त झालं आणि मी या दुर्गम जंगलात निवास करू लागलो. त्याची कहाणी सांगताना वाघ म्हणाला, माझ्या पूर्वजन्मातील पापाचं प्रायश्चित करताना मी संकल्प केला, मी कधीही महात्मा, साधू पुरुष किंवा सती स्त्रियांचं भक्षण करणार नाही. मी फक्त त्या पापी, दुराचारी आणि कुलता स्त्रियांचंच भक्षण करतो, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धर्माच्या मार्गावर न चालता इतरांना दुःख दिलेलं आहे. मला विश्वास आहे की असे केल्यानं मला माझ्या पापापासून मुक्ती मिळेल आणि या शरीरातून लवकर सुटका होईल. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे त्या वाघाला आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगितला आणि त्या स्त्रीला म्हणू लागला, हे पापी स्त्री, तुझ्या आचरणावरनं तू कुलता दिसतेस. आपल्या पतीला सोडून तू या जंगलात इतर पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस. म्हणून आज तू माझे भक्ष्य होणार आहेस. इतके बोलून वाघानं आपल्या तीक्ष्ण दातांनी त्या पापी स्त्रीचा वध केला आणि तिला खाल्ले. त्यानंतर तो वाघ त्या ठिकाणावरनं निघून गेला. त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी 2 दूत प्रकट झाले आणि त्या पापी स्त्रीला उचलून संयम मणिपुरीमध्ये घेऊन गेले. तिथे तिला यमराजांसमोर उभे केले गेले. चित्रगुप्तांनी त्या स्त्रीचा लेखाजोखा मांडताना यमराज म्हणाले, धर्मराज, ही स्त्री अत्यंत पापी आहे. हिने घोर पाप, व्यभिचार केलेला आहे. हिने कधीच आपल्या पतीची सेवा केली नाही. आपल्या पतीला विसरून हिने परपुरुषांसोबत भोगविलास केलेला आहे. त्या स्त्रीच्या पापांची यादी ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या कुंडात टाकण्याचा आदेश दिला. यमराज यांच्या आज्ञेनं ती स्त्री अतिशय भयभीत झाली आणि मग ती दुराचारी स्त्री यमराज यांना विनवणी करू लागली, कृपया मला माझ्या पापांसाठी क्षमा करा. मी हे नकळतपणे पाप केलं आहे. कृपया मला प्रायश्चित करण्याची संधी द्या. यमराज म्हणाले, पापी स्त्री, तू जी पाप केली आहेस ती अत्यंत निंदनीय आहेत. तुझ्या पापांसाठी कोणतंही प्रायश्चित नाही. जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते, पतीला सोडून परपुरुषासोबत विहार करते, ती निश्चितच नरकात जाते. म्हणून आता तुला नरकाची यात्रा भोगावीच लागेल. यानंतर यमराज यांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली, या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला नरकामध्ये टाका. ते तिच्यासाठी योग्य आहे. मग ते दूत त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले. अनेक वर्ष तिला जळत्या तेलाच्या कुंडात शिगवले गेले. त्यानंतर तिला बाहेर काढून रौरव नावाच्या नरकामध्ये टाकले गेले. अशा प्रकारे तिला अनेक वर्ष वेगवेगळ्या नरकात टाकले गेले. नरकात कष्ट भोगल्यानंतर ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वी लोकात
चांडाळणीच्या रूपामध्ये जन्मली. चांडाळाच्या घरी जन्म घेऊन ती अनेक पाप करू लागली. ती व्याभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत विहार करू लागली. काही काळानंतर पूर्वजन्मातील पापांमुळे तिला कोडाचा रोग झाला आणि ती भयंकर यातना सहन करू लागली. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग जळू लागला. तिच्या डोळ्यांना पीडा होऊ लागली. या दुःखाला सहन करत ती दिवस घालवू लागली. एके दिवशी ती तीर्थस्थानाच्या उद्देशानं एका जंगलात गेली. तिथे एका आश्रमाच्या बाहेर ती निवास करू लागली. त्या आश्रमात एक तुळशीचं पवित्र रोप होतं. इतर स्त्रियांना तिथे तुळशीजवळ दीप लावताना पाहून तिला मोठं आश्चर्य वाटलं. एके दिवशी तिनं तिथे राहणाऱ्या एका साधूला विचारलं, हे साधू महाराज, हे कोणतं झाड आहे आणि या सर्व स्त्रिया याच्या खाली दीप का लावत आहेत? तेव्हा साधू म्हणाले, हे कल्याणी, हे अत्यंत पवित्र तुळशीचं झाड आहे. याचे दर्शन घेतल्याने संकटाचा नाश होतो. या तुळशीला पाणी अर्पण केल्यानं देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि या पवित्र झाडाजवळ दीप लावल्यानं आपली सर्व पाप नष्ट होतात. साधूंचे हे बोल ऐकून त्या स्त्रीला मोठा आनंद झाला. तिने मग विचारले, साधू महाराज, जर एखादी अत्यंत पापी स्त्री तुळशीजवळ दीप लावेल तर तिचे पाप नष्ट होईल का? साधू म्हणाले, हे पुत्री, हे सत्य आहे. जर एखाद्या स्त्रीनं घोर पापे केली असतील तरीही तिची सर्व पापे, अगदी सर्व जन्मातील पाप सुद्धा तुळशीजवळ दीप लावल्यानं नष्ट होतात. पण हे पुत्री, तू कोण आहेस आणि तुला हे प्रश्न का विचारायचे आहेत? ती स्त्री म्हणाली, हे साधू महाराज, मी एक महापापी स्त्री आहे. मी व्याभिचार केला आहे. तसेच अनेक प्रकारची पापे देखील केलेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी ही दुर्दशा झाली आहे. कृपया या पापापासून मुक्ती मिळण्याचा उपाय सांगा. तेव्हा साधू सांगितलं, तुळशीजवळ दीप लाव. तुझी सर्व पापे आणि दोष नष्ट होतील. साधूंचे बोलणे ऐकून त्या पापी स्त्रीनं ही तसंच केलं. तिने तुळशीच्या झाडाजवळ दीप प्रज्वलित केला. अशा प्रकारे ती स्त्री नित्य तुळशीच्या झाडाजवळ दीप लावू लागली. मग एके दिवशी संध्याकाळी ती तुळशीजवळ दीप लावत होती तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि ती तिथेच जमिनीवरती कोसळली. यानंतर यमराज यांचे 2 दूत तिला यमलोकात नेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. जसे यमदूत त्या पापी स्त्रीला पकडून तिथून घेऊन जाण्यास निघाले, तितक्यात भगवान विष्णूंचे 2 पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले. ते दिव्य पार्षद अतिशय तेजस्वी आणि दिव्य आभा असलेले होते. त्यांच्या शरीरातून सोनसळी प्रकाश किरणे बाहेर पडत होती, जे सभोवताली असलेल्या अंधार दूर करत होते. त्यांचे रूप अतिशय मोहक आणि दिव्य होते. त्यांना पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून जाईल असे होते. त्यांच्या चेहऱ्यावरती शांत स्मित होते, जे अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते. त्यांचे वस्त्र रत्नचरित होते. त्यावरती निळा आणि सोनसळी रंग चमकत होता. जणू काही स्वतः वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वावरती उतरलेले होते. त्यांच्या कानात झुलणाऱ्या सोन्याच्या कुंडल्यातून दिव्य संगीताचा आवाज येत होता. त्यांच्या कपाळावरती टिळक आणि चमकती बिंदी होती, जी त्यांच्या दिव्यतेची सूचक होती. ते दोघे विशाल आणि बलवान होते. त्यांच्या हातात दिव्य गदा होती, जी न्याय आणि धर्माची प्रतिकृती होती. त्यांनी त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शानं मुक्तीचे आश्वासन दिले होते, ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट होऊन ती स्वर्गात जाण्यास पात्र होईल. त्या पार्षदांनी यमदूतांना अडवले आणि विचारले, तुम्ही कोणाच्या आज्ञेनं हे अधर्म करत आहात? यमदूत म्हणाले, हे पार्षद हो, आम्ही यमराजाच्या आज्ञेनं या स्त्रीला घेऊन जात आहोत. पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात? ही स्त्री अत्यंत पापी आहे आणि तिला नरकात नेण्याचा हुकूम आहे. हे ऐकून भगवान विष्णूंचे पार्षद हसले आणि म्हणाले, तुम्ही सत्य बोलत आहात. पण या स्त्रीनं एक पुण्य केलं आहे, ज्यामुळे तिची सर्व पाप नष्ट झाली आहेत. तुम्ही पाहिले नाही का, तिनं आपल्या जीवनात संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केलेला आहे. यमदूत आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे पार्षद हो, फक्त तुळशीजवळ दीप लावल्यानं तिचे सर्व पाप नष्ट होऊ शकतात का? भगवान विष्णूंच्या पार्षदांनी गंभीर नजरेने यमदूताकडे पाहिले आणि समजावले, तुम्हाला हे समजले नाही? तुळशी भगवान विष्णूंची परमप्रिय आहे. जो भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळशीजवळ दीप लावतो तो विष्णूंचा कृपेस प्राप्त होतो. संध्याकाळच्या वेळी दीप लावल्याने पुण्य अनंत पटीने वाढते आणि ते नुसतेच पाप नष्ट करत नाही, तर त्याला स्वर्गाचे अधिकारीही बनवते. या स्त्रीने खऱ्या मनानं तुळशीचे पूजन केले आणि दीप प्रज्वलित केला. याच कारणामुळे तिची सर्व पापे जळून राख झाली आहेत.
ती आता नरकात जाण्यास पात्र नाही. यमदूतांनी हात जोडून म्हटले, हे पार्षद हो, तुम्ही सत्य बोलत आहात. आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती. जर ती भगवान विष्णूंची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेऊ शकतो? भगवान विष्णूंच्या पार्षदांनी मधुर स्वरात सांगितले, म्हणून हे यमदूतांनो, आता तुम्ही परत जा. या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे. ती स्त्री आपले पापे भस्म करून दीपाच्या प्रकाशामध्ये शुद्ध झाली आहे. आता तिला विष्णू लोकात नेण्यास तयार करण्यात येत आहे, जिथे तिचे स्वागत होईल आणि ती आता स्वर्गाची अधिकारी झाली आहे. पार्षदांच्या या वचनानंतर यमदूतांनी तिला त्या ठिकाणी सोडले आणि यमलोकात परतले. त्यांनी यमराजांना संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्यानंतर भगवान विष्णूंचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसून स्वर्गलोकात घेऊन गेले. भगवान विष्णू श्रीकृष्ण सत्यभामेला सांगतात, हे देवी सत्यभामा, फक्त तुळशीजवळ दीप लावल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. जी स्त्री नित्य संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावते ती सौभाग्यवती होते. तिचे पूर्वजन्मातील सर्व पाप नष्ट होतात. तिला सुख समृद्धी प्राप्त होते. दररोज तुळशीजवळ दीप लावताना या मंत्राचा जप करावा. ओम तुलसी देवी नमः विष्णू प्रिया यई मम तन्नो वृंदा प्रचोदयात भगवान. श्रीकृष्ण म्हणतात, हजारो अमृतांचं स्नान घालते तरी श्रीहरी इतके तृप्त होत नाहीत जितकं एका भक्ताने तुळशीचे एक पान अर्पण केल्याने होतात. 10,000 गोदानांचं फळ जे मिळतं तेच फक्त तुळशीपत्र दानाने मिळतं. जो मृत्यूकाळी आपल्या मुखात तुळशीपत्र ठेवतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि श्रीकृष्णांच्या धामाला जातो. भक्त जेव्हा तुळशीजवळ दीप लावतो तेव्हा त्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जांना नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि देवतांची कृपा आकर्षित होते. दीपाचा प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि ज्ञानाची ज्योत प्रचलित करतो. तुळशीजवळ दीप लावल्याने मनुष्याच्या अंतरात्म्यामध्ये पवित्रता आणि शुद्धतेचा भाव निर्माण होतो. त्यामुळे भक्ती आणि ज्ञान शक्ती वाढते. असं मानलं जातं की जेव्हा व्यक्ती तुळशीजवळ दीप लावून आरती करतो तेव्हा भगवान विष्णूंचं ध्यान अधिक सुलभ होतं. हे मनाला स्थिर आणि शांत बनवतं आणि ध्यानात एकाग्रता वाढते. सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दीप लावण्याचे अनुष्ठान फार शुभ मानले जाते. यावेळी दीप लावून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूंचे स्मरण केले जाते. असे केल्याने पुण्य प्राप्त होतं. रोज संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. घरी तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दीपक लावणे शुभ मानले जाते. तुपाचा दीप अधिक पवित्र मानला जातो, पण तिळाचे तेल नसेल तर तुपाचा पर्याय स्वीकारावा. तिळाच्या तेलाचा दीपक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो. असे म्हटले जाते की जो भक्त दररोज तुळशीजवळ दीप लावतो त्याला 7 जन्माचं पुण्य मिळतं आणि तो कधीही दरिद्री राहत नाही. त्याच्या घरी नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहते. धार्मिक ग्रंथात सांगितले आहे की तुळशीजवळ दीप लावल्यानं पितृदोष, गृहदोष, कालसर्पदोष यासारख्या अडचणी दूर होऊ शकतात. या उपायांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीजवळ दीप लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि जन्माजन्मातील पापांचा नाश होतो. त्यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीची सद्गती प्राप्त होते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती जीवनाच्या अंतिम क्षणी तुळशीजवळ दीप लावून भगवंताचे स्मरण करतो त्याला मृत्यूनंतर यमदूतांचे भय राहत नाही आणि त्याला थेट भगवानांच्या धर्मामध्ये स्थान मिळते. तुळशीजवळ दीप लावल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि नेहमी समृद्धी नांदते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीच्या झाडाजवळ दीप लावण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. ओम नमो भगवते